तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार, थँक्यू. ओके. सो मॅम, माझा पहिला कॉमन क्वेश्चन, ते इंटरमिजिएट डायटिंग नावाची कन्सेप्ट खूप जास्त व्हायरल होताना बघितली. ती थोडीशी एक्सप्लेन कराल का? त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे कसं आहे, काही विशिष्ट आवर्सच्या विंडोजमध्ये तुम्ही खाऊ शकतात, बाकीचा टाइम तुम्ही फास्टिंग करायचे. फॉर एक्झाम्पल 12 ते 8 मध्ये तुम्ही खाऊ शकतात. 8 ते नेक्स्ट डे 12 पर्यंत तुम्ही फास्टिंग करायचे. ही अशी ही कन्सेप्ट आहे. आणि बेसिकली काही लोकांना ही फार छान सूट करून गेली आणि काही ओके. लोकांना ही खूप त्रासदायक झाली. फॉर एक्झाम्पल त्यांचे शुगर और इन्सुलिन लेवल शुगर लेवल खूप शूट झाले, इन्सुलिन कमी होऊन गेला, ड्रॉपडाऊन झाले, काही लोक चक्कर येऊन पडले. तर तुम्ही तुमच्या न्यूट्रिशन एक्सपर्टला कन्सल्ट करा, डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मग तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा. असे रॅन्डमली कुठलेही ट्राय करत आपल्या शरीरासोबत खेळू नका. ओके, ओके. आता मी भरपूर ठिकाणी जातो ना, आम्ही जेवणाची वगैरे ऑर्डर केली, आमचे कलीग्स वगैरे, तर ते म्हणतात, "नाही, नाही, मी रात्रीचा राईस खात नाही, त्याने वजन वाढतं." तर याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच भात खाल्ल्याने माणूस जाड होतो का? त्याने वजन वाढतं का? सगळ्यात आधी भात एवढा विलन नाहीये जेवढा आपल्या सोसायटीने किंवा आपला बघायचा दृष्टिकोन भातासाठी जेवढा आहे. भात हा आपला स्टॅपल फूड आहे. आपण लहानपणापासून भात हा इज पार्ट ऑफ अवर फूड, बेसिक फूड. ओके. तर भात एवढा विलन नाहीये की भात खाऊन वजन वाढतं. हा, नक्की शिळा भात नाही खाल्ला पाहिजे. फ्रेश कुक राईस शुड ऑलवेज बी प्रेफर्ड. पण ज्या लोकांना ग्लायसेमिक इंडेक्स और ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे, तर भात हा खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्सवाला फूड आहे. तर तुम्ही बासमती राईस खाऊ शकतात, ब्राऊन राईस खाऊ शकतात. इव्हन भात तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकतात. भात इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी. तुमचं पोट खराब आहे, यू कॅन गो फॉर राईस डिशेस. तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पाहिजे, तुम्ही यू कॅन गो फॉर राईस डिशेस. तर भात हा विलन नाहीये. ओके, ओके. भात खाऊन वजन वाढत नाही.